पुढे मुंबईतल्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी ऐन निवडणुकीमध्ये ठाकरेंना एक मोठा धक्का आज मिळालेला आहे। कट्टर मनसैनिक संतोष धुरींनी हाती आता कमळ घेतलेले आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजप प्रवेश केलाय। भाजपमध्ये प्रवेश करताना धुरींनी ठाकरेंवर मोठे प्रहार केले। राज ठाकरेंनी पक्ष सरेंडर केल्याची टीका त्यांनी केली, तर उद्धव ठाकरे पोत्या मनाचे धुरींनी हा प्रहार केला। ऐन मुंबई मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरेंना हा मोठा धक्का बसलाय। कट्टर मनसैनिक होते संतोष धुरी, त्यांनी आता हाती कमळ घेतलंय। प्रभाग क्रमांक 194 मधून उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज होते। त्यांनी आता अमित साटम यांच्या उपस्थितीत आज भाजपत प्रवेश केलाय, तर भाजपमध्ये प्रवेश करताच धुरींनी ठाकरे बंधूंवर टीकेचे बाण सोडले। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसमोर पक्ष सरेंडर केला असल्याचा आरोप धुरींनी केला। आम्ही एका झेंड्याखाली होतो, आमचं रक्त भगवं आहे। शिवसेनेमधून आलेलो आहोत आम्ही। आज आम्ही मनसेमध्ये आलो। मनसेमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे, जे हिरव्या लोकांशी जे जॉईन झालेली लोक, त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेलीत, त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं। आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला, पूर्णपणे ताबा घेतलेला आहे। पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना। आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्यात, अशा सीट दिल्यात, दिसायला आकडा 52चा आहे। ज्या वेळेला हे कार्याध्यक्ष झाले उद्धवजी, त्याच्यानंतर बाळासाहेबांचे जे शिलेदार होते त्यांना जसं लांब करण्याचं काम त्यांनी केलं। छगन भुजबळ साहेब असतील किंवा राणे साहेब असतील किंवा सन्माननीय राजसाहेब असतील, या लोकांना जसं या शिलेदारांना लांब करण्याचं काम त्यांनी एकदम सहज केलं, तसंच आता इकडे या पक्षाचा ताबा घेऊन आता ते शिलेदार फोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो, असं मला चित्र दिसतं।